सगळे कपड्याच्या दुकानांना देऊन भाडं खातात ते इकडचे लोक. कपडेच खायला लागतील पुढे भविष्यात. ती घाण कमी करा कुर्ल्याची. कोळी लोकांना हाच धंदा आहे. सगळीकडे आणली गेली कपड्यांचे दुकान वगैरे चालू आहे. त्यांच्या बापाची जागा आहे का? माणूस मरूया जिवंत राहू काही पडलं नाहीये. हे सगळे कपड्याचे दुकान आहेत. इथं अलाउड आहे का? बीएमसीने परमिशन दिलंय कपडे विकायचं? मला खूप काही बोलायचंय पण मार्केटच्या आतमध्ये चला. ये मार्केट मच्छी मार्केट लेडीज लोकांचे, पण इथं परप्रांतीय भरलेले आहेत सगळे. पोट भरायला हरकत नाही पण इथं बायकांना बसायला जागा नाहीये. प्लीज हे बघा, पूर्ण मार्केट मार्केटची परिस्थिती बघा. हे सगळे कपड्याचे दुकान आहेत. इथं अलाउड आहे का? बीएमसीने परमिशन दिलंय कपडे विकायचं? जेव्हा आम्ही लायसन्सी असून आम्ही भाड्याने देऊ नाही शकत, यांना परमिशन आहे का? बघा जरा. मच्छी मार्केटच्या आत कपड्यांचे दुकान, सगळे कपड्याच्या दुकानांना देऊन भाडं खातात इकडचे लोक. भाडं खातात ते. सगळ्यात मोठं हे चिंदी मार्केट. हे कपड्याच्या मार्केटनं मंडई म्हणून एक वेळेस ओळखलं जात होतं आमचं मार्केट कुर्ल्याचं. आज हे चिंदी मार्केट म्हणून ओळखलं जातं. इकडे घाण बघा तुम्ही, बघा सगळं एरिया. कपडेच खावा, कपडेच खायला लागतील पुढे भविष्यात. मार्केटात घुसायला सगळ्यांनी कपड्याचं चालू केलंय. मी मच्छी विकत होते इथे, मी सोडून निघून गेले. बस मला काहीच नाही बोलत. ही घाण कमी करा कुर्ल्याची. आम्हाला पोट भरायला जागा नाहीये. तुम्हाला परत विचारतो, तुम्ही इकडे किती वर्षांपासून 30 वर्ष झाले इथे राहते. 30 वर्ष माझी जन्मभूमीच आहे. माझी पैदाइशीच इकडची, पण मी 30 वर्ष झाले मच्छीचा धंदा. मी 7 वर्षाचे होते तेव्हापासून मच्छी विकत होते. पण ह्या लोकांमुळे आम्हाला जमत नाहीये. फेरीवाले एवढे झालेत, बायका पोट भरू शकत नाही. कुठे जाणार बायका? कोळी लोकांना हाच धंदा आहे. दुसरा धंदा नाही. मी महाराष्ट्रीयन, मी मराठी, पण माझी आई पहिल्यापासून मच्छी विकायची म्हणून मी इथेच, आमचा पण तेच धंदा झाला. ही मच्छी मार्केट आहे. मच्छी मार्केटच्या आत कपड्यांचे दुकानं कसं काय होऊ शकतं? इकडचे लोक, काही लोक आहेत ना, भाड्याने देऊन भाडं खातात त्या जाग्यांचं. त्या गेटवर एक वेळेस ना कोथमीर विकायला, मिरची विकायला माणूस बसायचा. B1C वाला येऊन त्याला उठवायचा. पण आज त्या जागेवर पण कोणीतरी भाडं खाते कपड्याचं लावलं बाजूला बसून. कपड्याचं लावलेलं आहे त्यानं. प्लीज तुम्ही हे सगळं हटवा, आमचं मार्केट खाली करा. सगळ्या रोडवर पण जागा भाड्याने देऊन जागा कोणाची आहे? BMCची जागा आहे. भाडं कोण खातं त्या जागेचं? तुम्ही जरा चेक करा. आणि काय करायचं? कुठे आहेत आम्हाला थोडंसं दाखवा. रोडवर कपड्याचे दुकान आहेत. कपड्याचे दुकान आहेत. ओपन करा. सगळे कपड्याचे दुकान आहेत. एक मिनिट. वो देखो सब उठा के भाग रहे, देखो सब उठा के भाग रहे. देखो चिंदी मार्केट नहीं है, मच्छी मार्केट है. देखो कैसा भाग रहे, देखो आता बघा कसे घेऊन पळाले बघा बाहेर. हा संपूर्ण मच्छी मार्केट, हा मच्छी मार्केट आहे. इकडे जे लायसन्सधारक कोळी बांधव आहे, हे आम्ही लहानपणापासून बघतो इकडे मच्छी वगैरे विकायचे. पण आता जी दृश्य ही जी आहे ना, ही वेगळी आहे. इकडे महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांच्या म्हणजे आधार आहे, आज इकडे त्यांच्या म्हणजे स्वार्थपोटी त्यांनी आज कपड्यांचे दुकान वगैरे इकडे चालू केले. अनलिगली देऊन भाड्याने त्यांनी चालू केले. मूळ मच्छीवाली इकडे कोण दिसत नाहीये. तुम्हाला दिसत तर 25 ते 10 ते 12 दुकानं तुम्हाला मच्छी दिसतील. बाकी सगळीकडे अनलिगली कपड्यांचे दुकान वगैरे चालू आहे. कुर्ल्यामध्ये समस्या भरपूर आहेत. चिंदी ठेवतात ते. बर्फाची जागा आहे ही, पण इथे कपडे ठेवून भाडे घेतात ते. त्या गेटवर पण बघा भाडं खातात ते, जागा देऊन भाड्याने. यांच्या बापाची जागा आहे का? म्युन्सिपाल्टीची आहे ना. चेक करा तुम्ही. चला. हा परिसर हा मच्छी मार्केट आहे. हा तिकडचा राखीव आहे मच्छी मार्केट. ती कोळी बांधण्यासाठी दिलेला आहे. पण महानगरपालिकेच्या आशीर्वादाने, BMCच्या आशीर्वादाने इकडे बघा परिसर बघा काय कपड्यांचा धंदा लावला आहे. इकडे मच्छीवाले कमी आणि कपडेवाले धंदेवाले जास्त. याचा आशीर्वाद महानगरपालिकेच्या आशीर्वादाने सगळं चाललं आहे. कुर्ल्यामध्ये समस्या भरपूर समस्या आहे, पण त्याला तोडगा काय महानगरपालिका काढत नाही. कुर्लेकरांचा काही यांना घेणं देणं नाही. माणूस मरूया जिवंत राहू काही पडलं नाही आहे. आपले खिशे कसे गरम, आपल्याला आपली मलाई कशी भेटेल इथे फक्त महानगरपालिका बघते. आणि फेकून द्या.